तर मंगळवारी दिवसभरात नेपाळमध्ये काय काय घडामोडी घडल्यात त्यावर एक नजर टाकूयात। काठमांडूत जेन्सीचं आंदोलन तीव्र झालं। संतप्त आंदोलकांकडून नेपाळच्या संसद भवनाला आग लावण्यात आली। पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या घराला सुद्धा आग लावण्यात आली। राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांचं खासगी घरही लक्ष्य केलं गेलं। गृहमंत्री रमेश लेखक यांचं घरही पेटवण्यात आलं। अर्थमंत्री विष्णू पौडेल यांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली। माजी पंतप्रधान शेर बहादुरांसह पुष्पकमल यांचं घरही जाळलं गेलंय। काठमांडूतील सुप्रीम कोर्ट हिल्टन हॉटेलला आग लावण्यात आली। सेनेच्या हेलिकॉप्टरनं पंतप्रधान ओली हे अज्ञात स्थळी रवाना झाले। पंतप्रधान ओलींसह सरकारमधील अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिलाय। संसद, सिंहदरबार आणि सर्वोच्च न्यायालयासह 3 महत्त्वाच्या इमारती आंदोलकांनी ताब्यात घेतल्या। सुरक्षेच्या कारणास्तव त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बंद केलं गेलंय। काठमांडूचे महापौर बलेन शहांना पंतप्रधान करण्याची निदर्शकांची मागणी आहे। बालेन यांचा जेन्सीच्या आंदोलनाला पाठिंबा होता। सेनाप्रमुखांशी चर्चा करून नवीन सरकारची स्थापना केली जाईल, बालेन शहा यांनी ही पोस्ट केली आहे। माजी उपपंतप्रधान रवी लामिछानेंची आंदोलकांकडून तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे। नवीन सरकार स्थापन करण्यासाठी लामिछाने बालेनमध्ये चर्चा होणार आहे। माजी पंतप्रधानांच्या पत्नीचीही हत्या करण्यात आली आहे। आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या पोलिसाची सुद्धा आंदोलकांकडून हत्या करण्यात आली आहे।